पांडुरंगा गुरुप्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास जया विजय क्रिया स्मरण हो या सकळ विद्येच्या निकरण तेची बंधू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐशियाचा पदरधारा ऐशियाचा पदरधारा ऐशियाचा ऐश्याचा पदर धरा जणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांनो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो मगाशी आमच्या अमरनाथ दादांनी बाबांच्या बद्दल एक शब्द उल्लेख केला पाहुणे हो माझ्या अंगावर झाली कळकळा पाहुणे हो म्हणजे ऐहिक गावातून नव्हे त्या परमात्म्याच्या गावाहून आलेले पाहुणे हो पाहुणे म्हणून राहायचं आहे आणि पुन्हा आपल्या निजधामाला जायचं आहे सहज बोलणे उपदेश करुणी सायास शिकवते संत महात्म्याचे एक एक शब्द हे रत्नासारखे हिऱ्यासारखे आणि एका एका शब्दामध्ये जीवनाचा उद्धार होण्याचं सामर्थ्य श्रीपाद बाबांसारख्या संत महात्म्यांच्या वाणीमध्ये आणि अशा थोर महात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्यासारख्या एक क्षुल्लक पामराची सेवा या ठिकाणी आयोजित करून काटेबाबांनी जे माझे उपकार केले तुमच्या चरणी माझे खूप खूप धन्यवाद अमरनाथ दादा तुमची वाणी मगाशी ऐकली खूप धन्यवाद डॉक्टर पेशा सांभाळत तुम्ही हा परमार्थ सगळा बाबांच्या पाठीमध्ये सांभाळता आणि प्रत्येक यशस्वी सिद्ध थोर पुरुषाच्या पाठीमागं ज्या माऊलीचा हात असतो त्या म्हणजे आमची आई आईसाहेब खूप खूप धन्यवाद आणि खरं सांगू इतर ठिकाणी मी कीर्तनाला जातो सासरे जाऊन नांदणं जसं असतं तसं इतर ठिकाणी गेल्यावर असतं पण इथं आल्यावर मात्र मला माहेरात आल्यासारखं वाटतं कारण माझे जीवीची पडो तुझी जीवी लक्षात आलं का हे संतांचं खूप महान वाक्य आहे थोर वाक्य आहे लक्षात ठेवा माझं जे गुज आहे तेच गुज येत आहे माझी सद्गुरु परंपरा ही गुरुदेव रानडे निंबाळचे भाऊसाहेब देशपांडे उमदीचे अंबुराव महाराज सद्गुरू जनार्दन महाराज वसंत करकर ही परंपरा
परंपरा जरी वेगळी असली, मार्ग जरी वेगळे असले, तरी बीज तत्व मात्र एकच आहे. त्यामुळे मला माझ्या घरी, माझ्या माहेरात आल्यासारखं वाटतं मला तिथं आल्यानंतर. आणि जिथं जिथं बाबांच्या कार्यक्रमासाठी मी जात असतो, खूप लोक प्रेम करतात, खूप साधक नामधारक माझ्यावर प्रेम करतात, जीव टाकतात. आणि कधी असं वाटतं की कुठले उपकार केलेत म्हणून मी हे संत महात्मे, हे नामधारक माझ्यावर प्रेम करतात. असंच अखंड प्रेम असू दे, हे तुमच्याच चरणी प्रार्थना करतो. बाबा अहंकार निशिघनदाट, गुरुवचने फुटली पहाट. माता भक्ती भेटली वरवंट, तिने मज मार्ग दावेला चौकट. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. बघा, नरहरी रामा गोविंदा. आता मी सरळ विषयाला हात घालतो. आता मी इकडे तिकडे जात नाही, कारण वेळ फार कमी. कीर्तन संपाची वेळ सुरू झाली याची मला जाणीव आहे. आणि पुढं महात्मे अजून कीर्तन करणार आहेत, त्यामुळे मी उरकत घेतो, काळजी करू नका. कारण पुढं अजून दोघं नाही, त्यामुळं बरं. चला, माझ्या कीर्तनाची सुरुवात मी नेहमी वेगळ्या पद्धतीनं करत असतो. सगळी भगवंतावर प्रेम करणारे. पहिले सद्गुरू तुम्ही प्रेम करताच करता, पण भगवंतावर प्रेम करता, बरोबर आहे ना? एक छोटीशी अगदी सहज सोपे प्रश्न विचारतो. देव कुणाकुणाला आवडतो? हातवर करा बरं जरा. विचारायच्या आधीच सगळ्यांना हातवर करा. वा, कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? हातवर करा बरं. खूप सुंदर. कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं? आपण सगळे जाणून. देव आपल्या घरी यावा ही पाहिजेच पाहिजे, पण आपण देवाच्या घरी लवकर जावं ही ओढ जास्त पाहिजे. कारण तुमचा आमचा कार्यभाग आहे ना, हा कार्यभाग कशासाठी माहिती आहे का? नर देहाचे ज्ञानी आणि सच्चिदानंद पत्नीचे. म्हणजे या मनुष्य देहात येऊन भगवंत होण्याचा अधिकार भगवंतानीच या देहाला बहाल केलाय. आणि मी नेहमी दृष्टांत सांगत असतो, आपलं गाव वेगळं आहे. मगाशी मी बाबांचा शब्द उच्चारला, पाहुणे हो. खरंच आपलं गाव वेगळं आहे, आपलं घर वेगळं आहे. आपल्या घराचा पत्ता तुकोबऱ्यांनी सांगितलाय. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. तुकोबरांनी पत्ता सांगताना त्यांचा नाही सांगितलं, तुम्हाला सर्वांचा सांगितलं. इकोला आम्ही कुठून आलो? वैकुंठातून. आता वैकुंठ म्हणजे काय? अलीकडे स्मशानभूमीला सोज्वळ नाव दिले बघा, वैकुंठ धाम. आणि खरं सांगू का, त्या वैकुंठाचा आणि स्मशानभूमीचा काडे मात्र संबंध नाही. वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख, सोपा अर्थ. वय म्हणजे नाही,
आणि कुंठ म्हणजे दुःख. जिथं दुःखाचा लवलेश नाही अशा अवस्थेला वैकुंठ म्हणतात. मोक्ष, वैकुंठ, मुक्ती, समाधी ह्या एका अवस्थेची वेगवेगळी नाव आहेत. ह्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, लक्षात ठेवा. भूमिका समजून घ्या. मोक्ष म्हणले का आम्हाला वाटतं मरण. मरण आणि मोक्ष जमीन आसमानचं अंतर आहे. मोक्ष उपभोगायचा आहे तर देहाशिवाय उपभोगता येत नाही. देहात असावं लागतं मोक्षासाठी, मोक्ष उपभोगण्यासाठी. ते बाळा रडते बघा. त्या बाळाला घेऊन जावं बाहेर. असं बोलू नका, बोलू नका, बोलू नका, शांत राहा. मोक्ष कशाला म्हणायचं आणि मृत्यू कशाला म्हणायचं? ऐका, मोक्ष त्यालाच म्हणायचं श्वास शिल्लक आहे आणि इच्छा संपलेली आहे, त्याला मोक्ष म्हणतात. आणि मृत्यू कशाला म्हणायचं? श्वास संपले आणि इच्छा शिल्लक आहे, त्याला मृत्यू म्हणतात. कारण इच्छेपोटी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. भूमिका इच्छा वासना मावळल्या की मोक्षच आहे. जिवंतपणे भोगू मोक्षाचा सोहळा. वैकुंठ, मुक्ती, मोक्ष, समाधी. समाधी म्हणजे काय? खोल विवरात जा, वरती शिळा लावून घ्या आणि आत गुदमरून मला त्याला समाधी म्हणत नाही आणि ती समाधीच होऊ शकत नाही. ज्या अवस्थेमध्ये समाधान ओसंडून वाहतं त्या अवस्थेला समाधी म्हणतात. फार खोरात जायची गरजच नाही. ज्ञानदेव प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन. संजीवन शब्द अखंड, अखंड. अशा जीवाला चालतं बोलतं परब्रह्म म्हणतात की जे अखंड चालता बोलता समाधी अवस्थेत असतात. ज्ञानदेव प्रमाण, प्रमाण म्हणजे शपथ घेऊन सांगतो. निवृत्ती देवी ज्ञान, निवृत्ती दादांच्या अनुग्रहानं अखंड हरिपाठाचं चिंतन केल्यामुळे. हरिपाठ म्हणजे 28 अभंग पाठ करणं नव्हे. हरिपाठ म्हणजे लीन होणं, शून्य होणं, मावळणं, हरण्याचा अभ्यास करणं, त्याला हरिपाठ म्हणतात. ज्ञानदेव प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान आणि समाधी संजीव म्हणजे अखंड समाधीचा जो अनुभव मी घेतोय, आनंद मी घेतोय, कशामुळे घेतोय? हरिपाठामुळे घेतोय, हरण्याच्या अभ्यासामुळे घेतोय, आनंदतेने शरण गेल्यामुळे घेतोय. हा त्याचा अर्थ आहे. भूमिका समजून घ्या. आणि त्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे तो म्हणजे मनुष्य देह. या मनुष्य देहात आलो आणि आपण अधिकारी कुणाचे आहोत? ती समाज उपभोगण्याचे अधिकारी आहोत, आनंद उपभोगण्याचे अधिकारी आहोत, परमानंद उपभोगण्याचे अधिकारी आहोत, मोक्ष उपभोगण्याचे अधिकारी आहोत. या देहात आल्यानंतर आपल्या हातून काही कार्यभाग व्हावा. झाडू संतांचे मार्ग, आड राणी भागले जग, याच्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलोय. आणि आपला कार्यभाग झाला की कार्यापुरते कारण मार्गी, उल्लंघुनी वेगे जावे स्थळा. जिथून आलो तिथं परत जाऊ. जिथून आलोय तिथं परत जाण्याला समाधी म्हणतात. जिथून आलोय तिथं परत जाण्याला ध्यान म्हणतात. आणि तो मार्ग चोखाळण्यासाठी सद्गुरु अनुग्रहाच्या माध्यमातून जो मला मार्ग सांगतात त्याला ध्यान म्हणतात. काना वचनाची भेटी ही फक्त अशाच ठिकाणी शोभते. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी, वस्तू होऊन उठी कोण एकच. आता काना वचनाची भेटी म्हणजे ज्ञानोबाने किती अनुग्रहाबद्दल व्यवस्था सुंदर सांगितली बघा. काना वचनाची भेटी म्हणजे काय? साधकाचा कान आणि सद्गुरूंचं वचन दोन्ही एकत्र आल्या बरोबर वस्तू होऊन उठी. वस्तू म्हणजे वीट दगड माती किंवा पदार्थ नव्हे, वस्तू म्हणजे परमात्मा.
अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये वस्तूला परमात्मा म्हणून संबोधलेला आहे. ओळखारे वस्तू सांडणारे कल्पना, नका आड राणा जाऊ झाले. वस्तू होऊन उठी कवणू एक जो, कवणू एक जो हाही शब्द महत्वाचा आहे. लाखो अनुग्रह घेऊन जातात, तर वस्तू होऊन उठतो कोण? एखादा. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो. खूप मोठी कंपनी होती. कंपनीचा विस्तार खूप मोठा होता. म्हणून त्या कंपनीच्या मालकानं काही अधिकारी नेमलेले. त्यातल्या एका अधिकाऱ्याला बोलून घेतलं, इकडे आपल्या कंपनीच्या विस्तारासाठी तुला मुंबईला जायचंय आणि आपला कार्यभाग तुला तिथं 3 दिवस राहून करायचा आहे. तो म्हणाला, मी गेलो असतो मुंबईला, पण मुंबईला माझं कोणी पाहुणं रावलं नाही म्हटले. माझ्या राहण्याची काही व्यवस्था नाही व्यवस्थित तिथं. म्हणा मालक म्हणजे कंपनीचा मालक म्हणा, तू काळजी करू नकोस, तुझी व्यवस्था मी आधी करून ठेवलेली आहे. तुझी व्यवस्था मी आधी करून ठेवलेली आहे. जा हॉटेल, पंचतारांकित हॉटेल बुक करून ठेवलेलं आहे तुझ्या नावानं. त्या अधिकाऱ्याने तिथलं सगळं दप्तर घेतलं, सुटकेस घेतली आणि मुंबईला गेला. सुंदर असं हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये प्रवेश केला, पंचतारांकित हॉटेल. रूम उघडली, काय त्या रूमचं वर्णन करावं. मखमली गालीच्या, फिरता बेड, इंटरनेट, वायफाय, बटन दाबल्याबरोबर 5-5 वेटरची हुजूर, काय पाहिजे बोला. इतकी सुविधा त्या हॉटेलमध्ये. तो अधिकारी गेला, त्या रूमचा खूप आनंद घेतला. मालकाने दिलेली आज्ञा स्वीकार केला. ते काम सुरू केलं. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. सगळं काम 3 दिवसात उरकलं. 4थ्या दिवशी सकाळी उठला, दप्तर आवरलं, सुटकेसमध्ये टाकलं, रूमला कुलूप लावलं, खाली आला आणि काउंटरवर चाव्या ठेवल्या आणि हॉटेलच्या मालकाला म्हणाला, मालक ह्या चाव्या रूम चेकआउट करा. हॉटेलचा मालक म्हणाला, साहेब एवढं सुंदर आमचं आलिशान पंचतारांकित हॉटेल आहे, अजून 4 दिवस राहा की. तेवढं त्या अधिकाऱ्याचं उत्तर बघा किती छान आहे. त्या हॉटेल मालकाला म्हणाला, मालक तुमचं हॉटेल तर सुंदरच आहे, वादच नाही. तुमच्या हॉटेलसारखं हॉटेल दुसरं कुठंच नाही, इतकं सुंदर आहे. पण माझ्या घरात जे समाधान आहे ना, ते तुमच्या हॉटेलमध्ये नाही. तुम्ही आम्ही सगळेजण या पंचतारांकित हॉटेलमध्ये आलोय. पंचतारांकितच आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंच तत्व सजवायला धडपडत आहेत, लक्षात ठेवा. आणि या हॉटेलमध्ये आलोय काय कार्यभागासाठी आलोय. आणि तो कार्यभाग संपला की आपल्या निजधामाला जावं का. या हॉटेलपेक्षा आपले जे निजधामात जो आनंद आहे, समाधान आहे, जगात कुठं नाही, कुठंच नाही. इतकं जरी आलिशान असलं तरी निजधाम प्रत्येकाचं प्यारा असावं. म्हणजे कुठून आलोय? तिथून. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. आम्ही कसं आणि परमात्म्याचा रस्ता दाखवणारे जे सद्गुरू आहेत, जोपर्यंत आमच्या आयुष्यात येत नाहीत तोपर्यंत आमच्या आयुष्यातला अज्ञान अंधकार दूर होणार नाही. बाबा अहंकार निशी घनदार. अहंकार म्हणजे काय? अहंकार म्हणजे काय? अहंकार म्हणजे अविद्या. अहंकार म्हणजे स्वरूपाबद्दलचं अज्ञान. अहंकार म्हणजे अंधार. आणि माझ्या सद्गुरूच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं, सोपी भाषा, अहंकार म्हणजे ताकद मांजऱ्या. मांजऱ्या नावाचा रोग आहे. हित्य गाठ आणि हित्य गाठ 24 तास 12 महिने असं बघ. जोपर्यंत अहंकार दूर होत नाही तोपर्यंत आमचा अंधार दूर होणार नाही, त्याशिवाय मी स्वरूपाकडे पोहोचणार नाही. देहबुद्धीचा निश्चय ज्या ढळेना तया ध्यान करपांत काळी कळेना. आम्ही देहबुद्धीपुरतच अडकून पडलोय, आत्मबुद्धीत कोण वावरायला तयार नाही. अहंकार म्हणजे आंधळी जखम आहे.
शब्द करून ठेवा. मी सासू सांगणार नाही, मी बेवड्याच्या गोष्टी सांगणार नाही. अहंकार म्हणजे आंधळी जखम आहे बघा. पायाच्या अंगठ्याला जखम झाली, लक्षात आलं का? ती जखम असते पण आम्हाला माहित नसते. पण माहित कधी होते माहिती आहे का? ठेच लागली की माहित होती. घरात चालताना टेबलचा पाय लागला की बोंबला वाटत. चप्पल कुठे घालताना बरोबर ते दुखतं बघा. पोरग पळत येतं, बरोबर लागलेल्या अंगठ्यावरच पाय देतो. आम्हाला ती जखम झाली पण आम्हाला माहित नाही. पण वेदना कधी होतात, दुसऱ्याकडून धक्का लागल्यावर ते वेदना होतात. तसं अहंकार एक आंधळी जखम आहे की जी तुम्ही सांभाळून ठेवलेली आहे. पण ती उफाळून कधी येते माहिती कधी जखम? एखादा बोलला, एखाद्याने अपमान केला, एखाद्याने शिवीगाळ केली की बघा ती जखम ठसकते. अर्थ कळला का? आणि मला सांगा, पायाच्या अंगठ्याला जखमच झाली नाही, टेबलाला पाय लागू द्या, बूट घालताना काय वाटत नाही, अंघोळ करताना काय वाटत नाही, नाही का? कोरडा पाहिजे तर का जखमच नाही तर दुखतच नाही. तसं अहंकार जर नसेल तर कोणी किती अपमान केला, कोणी कितीही बोललं, काय होणार आहे? काय नाही. अरे गोष्ट सांगू का? दुसऱ्याने केलेली शिवेगाळ, दुसऱ्याने केलेला अपमान म्हणजे काय? ते काळीच पिठाचे गुल आहे. तुम्ही काय म्हणता? गुलच म्हणता ना, की जे घासल्याबरोबर पेटते त्याला गुल. ते गुल आहे. दुसऱ्याने बोलणं, अपमान करणं. पण ती गुल जर जाऊन एखाद्या दारूगोळ्याच्या साठ्यात पडली तर स्फोट होणार. आणि ती जर पाण्यात जाऊन पडली तर विझणार. तसं अहंकार नावाचा दारूगोळा जर यात असेल तर स्फोट होणार. बरोबर आहे ना? माझा अपमान. तेच जर अंतःकरण गंगेसारखं असेल तर जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, जैसे गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी, त्याचे जवळी, भगवंत जाण त्याचे जवळी. जैसे गंगा आहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याच्या जवळ. शांत पाण्यावर ते काठीनं रेग ओढली. किती वर्ष रेग राहते ते? किती वर्ष राहते? थोडं ओढत गेलं की मागणं मोठंच जाते. तस या देहातून अहंकार बाजूला झाला, देहबुद्धी बाजूला झाली, अविद्या बाजूला झाली, अंधार बाजूला झाला, अज्ञान बाजूला झालं आणि स्वरूपाची ओळख झाली आणि जीव स्वरूपात नांदायला लागला, कोणतंच दुःख त्याला होत नाही. कारण सुख आणि दुःख भोग कोणाचे आहेत? देहाचे आहेत. सुख अथवा दुःख भोग या देहाचे. नाश त्या ज्ञानाचा करू नये. भूमिका समजून घ्या. बाबा अहंकार आणि शिखरदार गंमत सांगू. एक म्हातारी आपल्या झोपडीच्या बाहेर सुई शोधत होते. अंगण होतं 10 बाय 10चं. कितीचं अंगण होतं? 10 बाय 10, छोटा अंगण. आणि सुई शोधत होते. तास झालं, 2 तास झाले, त्या मागून काही सुई सापडे ना म्हातारीला त्या. आणि ते 4 तरुण बाजूला उभे राहिले होते. ते म्हणाले, म्हातारी काय शोधतेस? बाबा रे सुई शोधते, सुई हरवली. ते 4 तरुण म्हणाले, आम्ही हुडकू लागू का? चालते की बाबा? ते 4 तरुणांनी म्हातारी त्या 10 बाय 10च्या अंगणामध्ये सुई शोधत होते. त्यांना मी सापडे ना.
3-4 तास झालं सापडेच ना. त्यातला तरुण म्हटला, म्हातारी खरंच सांग, सुई हरवल्या कुठं? म्हातारी म्हणली, झोपडीत. कुठं हरवल्या? झोपडीत. तुझं डोकं फिरलंय का? म्हातारी म्हणजे हरवलं झोपडीतून हुडकत्यास अंगणात म्हणजे कळतं का तुला? त्या म्हातारीने इतकं सुंदर उत्तर दिलंय. तुमचं आमचंच उत्तर आहे बाबा रे. बुजुर्गांनी जाणत्याने सांगितले, हरवलेली वस्तू उजेडात सापडते, म्हणून मी उजेडात हुडकाय आली. तुमची आमची गत तीच झालेली आहे. हरवले एकीकडे, शोधतो एकीकडे. खरे गोड अहो हा आत हरवलाय, तो हुडकतोय मी बाहेर. का इथं का सापडत नाही? अविद्येचा, अज्ञानाचा, अहंकार आणि अंधार. तो अंधार दूर करणारा कोण आहे? सद्गुरु माया. लक्षात ठेवा बाबा. अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली. जोपर्यंत सद्गुरूच्या वचनाची पहाट होत नाही, तोपर्यंत यातला अंधकार बाजूला होणार नाही. आणि लठ्ठ परमात्मा जो हृदयस्थ वास करतोय, किंबहुना अरे ऐक शिष्या येथेचे वर्म, स्वयं तूच आहेस ब्रह्म, याविषयी संदेह भ्रम ठेवू नको. अरे तूच परब्रह्म रूप आहेस. त्याची जाणीव करून सद्गुरू आमच्या हाताला धरून तिथपर्यंत घेऊन जातात. वस्तू दाखवणारे सद्गुरू, परमात्म्याचं या देहाला फुल आणणारे सद्गुरू खूप दुरापास्त झाले. आजकाल देव पाहिजे पण सद्गुरू नको. आम्हाला देव पाहिजे पण सद्गुरू नको. आम्ही देवळात रांगाच्या रांगा लावू, त्याच्या पुढे झुकू, त्या देवा पुढं वाटू, पण सद्गुरू पुढे वाकाराने शरण जायला मला लाज वाटते. का वाटते सांगतो. देवाला काहीच कळत नाही. तू पाप करून जा, भ्रष्टाचार करून जा, लबाडी करून जा, चोऱ्या माऱ्या करून जा, नाही का खून करून जा, त्याला काही कळत नाही. ती उपाय बघा असंच ये पाया पडून जा, त्याला काही कळत नाही म्हणून आम्ही वागतो. आणि सजीव परमात्मा म्हणजे सद्गुरू आहे, त्याच्या पुढे वाकायला आमचा अहंकारच आडवा येतो. आमचा अहंकार आडवा येतो. मी का पडू पाया? आणि गोष्ट सांगू, स्वतःची चूक लक्षात आणून देणारा सद्गुरू आहे. स्वतःची चूक कोणाला नको आहे ऐकायला. आणि आजकाल बाहेर जे बोकाळलं ना परमार्थ, लक्षात आलं का? नुसताच देव देव देव. ते बोकाळल्या पाठीमागचं कारण हे आहे, अहंकार आमचा आडवा येतो सद्गुरू पुढे झुकायला. सद्गुरू परंपरा मला आवडेच नाही. विषय आहे बघा, त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी खऱ्या अर्थाने सद्गुरूची तर नितांत गरज आहे. त्या सद्गुरूला शरण न जाता आम्ही डायरेक्ट देवाकडे निघालोय. कसा कळणार? तो कळणार कसा? मी नेहमी सांगत असतो, लक्षात ठेवा. भूमिका बघा, 1000 वर्ष झाली परमार्थ चाललाय. 1000 वर्ष झाली. एका माळ्यानं 5000 झाडं लावली बाबा. एका माळ्याने काय केली? 5000 झाडं लावली फुलासाठी, फुलं यावीत म्हणून. 5000 झाडं लावली, वर्षभर वाट बघितली. वर्षानंतर अनुभव काय आला?
एकाच झाडाला फुल आलं, 4999 झाडांना फुलच आलं नाही. दोष कोणाचा आहे? बघूया आता, सगळी साधक आहात आपण. दोष माळ्याचा आहे का झाडाचा आहे? बघा, विचार करून उत्तर द्या. 5000 झाडं लावली फुलासाठी, एकाच झाडाला फुल आलं, 4999 झाडांना फुलच आलं नाही. दोष कोणाचा आहे? झाडाचा आहे का माळ्याचा आहे? माळ्याचा दोष आहे. दोष कोणाचा आहे? माळ्याचा आहे. हा, जर 4999 झाडांना जर फुलं आली असतील, एखादं झाड जर विना फुलाचं असतं तर त्याच्या संगोपनात ताकद त्या माळ्याच्या, हे मान्य करू. पण झाडांना फुलंच जर आली नाही तर दोष कोणाचा आहे? माळ्याचा आहे तो. अहो म्हणते असं कसं म्हणताय? एखाद्या झाडाला फुल आलं ना, अरे वेड्या, ते झाड त्या माळ्यापासून वाचलं म्हणून त्याला फुल आलं. अनेक येऊन गेले. पण इथं बसलेली हजारो वर्षापासून इथं बसलेली सगळे हजारो झाड आहेत, फुल काय ना परमात्मा नावाचं. माळ्याचं संगोपन कुठेतरी चुकले. म्हणजे मग ते त्या झाडाला फुल, ते जे माळ्यापासून वाचलेले झाड म्हणजे कोण माहितीये का? ज्ञानोबा, तुकोबा, नाथराय, नळोप्पाराय, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, ओशो, लाओत्से, बुद्ध, कबीर, महावीर, आमचे श्रीपाद बाबा. लक्षात ठेवा, ही माळ्यापासून वाचली म्हणून यांच्या देहाला परमात्मा नावाचं फुल आलं. कोणतं डोलतायत आनंदाने. आम्हाला माळे व्यवस्थित भेटेना, समजून घ्या. कुठं तर संगोपनात त्याच्या दोष आहे. माळेने फक्त काय केलं माहितीये का? आपलाच टेंबडा मिरवला. झाडानं जर व्हॉट्सअपच्या घेऊन विनोदाचं पाणी घालून चालेल का? सासूसुनीच्या गोष्टीचं पाणी घालून झाडांना चालेल का? परमात्मा नावाचं फुल कधी येणार? मग अशा म्हणजे अमरनाथ सांगतात, द्वैताची झाडली गुरु विणत ज्ञान तया कैसे कीर्तन करेल. कळले का? त्या अद्वैत परमात्म्याचं दर्शन घडवून देण्यासाठी अनेकांनी दुकान बांधले, अनेकांनी बाजार बांधले. पण श्रीपाद बाबांसारखी, माझ्या सद्गुरू बाबांसारखी, जनार्दन बाबांसारखी, दारोबाराय, नाथराय, नळोबारायांसारखी ही माणसं प्रकट का झाली नाहीत? का झाली नाहीत? तर त्यांची अवस्थाच अशी होती. जगात पिशाच्या अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. जगामध्ये वेड्यासारखं राहणं. ही माणसं प्रसिद्धीची झोतात का होती बाबांसारखी? कारण त्यांचं जीवन हे हरिमय झालेलं होतं. जगात पिशाच दिसताना पिशाच म्हणजे वेळ, अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो सदा जैसा मकरंद, अंतर्बाह्य भेद वेगळा. द्वैत संपर्क, द्वैत मावळलं. आणि आजकाल दिसतो तो परमार्थ सगळ्या द्वैताचा परमार्थ दिसतो. आत्मस्वरूपाकडे कोण घेऊनच जायला तयार नाही, साधना सांगायला तयार नाही. अरे त्यामुळं ह्या लोकांचा बाजार भरला, ह्या माळ्यांचा बाजार भरल्यामुळं सद्गुरु परंपरा दुरापास्त होत चालली. का आम्हाला वाकायला जमत नाही? कोणी नियम पाळायचे नाही का? कोणी ते ध्यान करायचं? आम्ही मंडळ सांगत असतो, तुकोबारा हेच सांगतात की रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, या विनाश आणि असतापे साधन वाहतसे आड विठोबा. अरे बाबा रे, तुकोबाराने हा मंत्र जो सांगितलाय, जो सर्वसामान्यांसाठी सांगितलाय, प्रापंचिकासाठी सांगितलाय, ज्याला काहीच कळत नाही त्याच्या समाधानासाठी सांगितलंय, तेच का धरून बसलायस तू? त्यांचा दुसराही परमार्थ आहे, दुसऱ्याही मार्गाने अनुभव घेतलाय त्यांनी. शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी, ते का लक्षात आणत नाहीस तू? नाही का? सुखे मी लोका शून्य सारवणीत येते, त्रिकुट शिखर का दान मिळे आहे ते, त्या मार्गाने वाटचाल कर, म्हणजे तुझ्या लक्षात येईल नेमकं काय आहे, संतांना काय सांगायचंय.
बघा, जसा पेशंट येईल तसं डॉक्टर उपचार करत असतो. खरून झाले म्हणून काय सर्जरी करायची का डोक्याची? मेंदूचं ऑपरेशन करायचं खरून झाल्यावर? खरून झाल्यावर साध्या मनपट्टी केली जावं, बरोबर आहे ना? जर तुकोबर आहे आणि रामकृष्ण सांगून मनपट्टी केलेली आहे. पण सर्जरी वेगळ्या माध्यमाला सांगितलं त्याचं कुठं लक्ष आहे? हे कळलं पाहिजे लक्षात. बाबा अहंकार निशी घनदाट गुरुवचने फुटली. जोपर्यंत सद्गुरू अनुग्रह देत नाहीत, नामदेवांच्या आयुष्यात तीच परिस्थिती. जशी तुमची आमची सर्वसामान्यांची परिस्थिती आहे तशीच नामदेवांची परिस्थिती होती. नामदेवराय हे पांडुरंगाचे सख्य भक्त नाही का, प्रेम भांडारे नामदेवराय होते. नामदेवरायांनी देवाला हाक मारल्याबरोबर देवाने यावं. घोटाळा तिथंच झाला. जसं तुम्ही मी काही नटले की देवळात जातो, तसं काही नटले की नामदेवराय देवळात जायचे. मुक्ताईनं अपमान केला नामदेवरायाचा. गोरोबा काकांच्या घरी गेल्यानंतर सगळ्यात दृष्टांत माहित आहे, मी शॉर्टकट सांगतो. लय बालवाड्यातलं सांगत बसत काय अर्थ नाही, कारण तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएटच्या वरचे आहात. आणि मी कुठं कीर्तन करतो असंही मला भान आहे. पाहुणचारासाठी नामदेवरायांना आळंदीला बोलवलं. नामदेवरायांची स्टाईल मात्र खूप वेगळी होती. अनुग्रहित नव्हते, पण ख्याती मोठी होती. कारण देवाला ब्लॅकमेल तिने केला होता. देवा जेवतोयस का डोकं फोडू? देव घाबरला. सगळं रूपात दर्शन केलं. तेव्हापासून ध्यानात आला, हा धमकी दिली की देव भेटतो. झालं, ज्या वेळेला हाक मारतो तो पाठवून घाला. घाबरायला देव का? ह्यानं जर लोक आपण प्राण दिले तर माझ्या पितेला कोण येणार? कशाला जाताय? मरायला हवे. ही भूमिका असल्यामुळं नामदेवरायांना थोडासा अहंकाराची बाधा झाली. माझ्यासारखा श्रेष्ठ कीर्तनकार कोणी नाही का? लाखोंची गर्दी असते. पाहुणचाराला बोलवलं. घोड्यावर खाली उतरले. चारही भावंड उभी होती तिथं, त्यांची वाट पाहत होती. घोड्यावर खाली उतरल्याबरोबर निवृत्ती दादाने दंडवत घातली. नामदेवराय मात्र निवृत्ती दादा बाजूला गेले. ज्ञानदादाने लोटांगण घातला. तर ज्ञानदादा म्हणजे प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची दिलोड सामर्थ्य. विष्णू म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म. नामदेवरायांचं लोटांगण घेतलं, बाजूला झालं. काकाने दर्शन घेतलं, सोपा बाजूला झाली. मुक्ती मात्र अशी, कारण ते आदिमाया कोण ना ती मात्र रागाने बघत होती. ज्ञानदादा म्हणतात, मुक्ती दर्शन घे. मी नाही घेणार. मोठा आवाज काढा. तिन्ही भावंड लट 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 कापायला लागली. अगं कळतंय का तुला? पंढरपूरहून आले. देव त्यांचा ऐकतो, देव त्यांच्या आज्ञेत आहे. असं काय प्रेम भांडारे ऐकते. नको 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 दर्शन घे. मी घेणार नाही. पंढरीच्या लोकांना हे अभिमान. पाया पडायच्या नाही एकमेका. तुम्ही दर्शन घेतलं, बाबाने का दर्शन तुमचं घेतलं नाही? नावाला काय घेतलं दर्शन? गंमतच करते म्हणले. आम्हाला सांगा, 1400 वर्ष आयुष्य लाभले चांगदेवालाच ना नमवलं. लक्षात आलं का? चांग्या अरे कोराच राहिलास. सोपं आहे का? बघा, साधकाचं कोरेपण सुद्धा लक्षात आलं पाहिजे. पंक्तीचा भेट केला गोरोबा काकांच्या घरी. सगळे बसली जेवायला. पात्र पुढं आली आणि मुक्तीला बरोबर शाळा केली. काका म्हणले, काका तुम्ही जातीनं कुंभार नाही? हो गो बाई, का आता तुला का आठवलं? हे काय नाही म्हणले,
ह्यातलं कुठलं गाडगं पक्का आणि कुठलं गाडगं कच्चा जेवढं बघता का? खूण जे जाणती जे जैसे असती तुका म्हणे भ्रांती तुझी. बरोबर गोरोबा काकाने खूण ओळखली. हो बघतो की. आता गोरोबा काका वयाने मोठे होते, काकाच होते ना. ते कच्च मडकं बघायला ते थापाट नसतात, लाकड असत त्यांच्याकडं. जेवायला बसले. निवृत्ती दादा, दडप्पा, सोपन काका, मुक्ताई, नामदेवराय सगळे जेवायला बसले. काका उठले आणि निवृत्ती दादाच्या डोक्यात फटकन फटका मारला. फटका मारल्याबरोबर राम कृष्ण हरी पांडुरंग. काका म्हणाले, हे खूप मोठ्या मोठ्या भट्टीत आलेलं आहे. हे घेतल्या भट्टीतलं नाही, अनेकाच्या भट्टीत आलेलं आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा प्रचंद्र तयाचा वचेंद्राने बोध गोरक्षासी त्याला गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्ती. मच्छिंद्रनाथ्या आदिनाथाच्या मच्छिंद्रनाथाच्या गोरक्षनाथाच्या गहिनीनाथाच्या भट्टीत नाले कसं कच्चं असं. ज्ञानोपादानांच्या डोक्यात मारल्याबरोबर पांडुरंग हरी वासुदेव. अगं मग ते हे बी म्हटले त्याच भट्टीत नालेलं आहे, अजिबात कच्चं नाही. काकांची बी डोक्यात मारलं. एक शब्द नाही, स्थित प्रज्ञता काय म्हणतो. स्थित प्रज्ञता म्हणजे काय बघा, कसलंही संकट आलं दळमळणं नाही, हा त्याचा सिद्धांत आहे. काकाच्या डोक्यात म्हटलं काकाने पांडुरंग हरी वासुदेव. आता मुक्तीचा नंबर आला. मुक्ती म्हणते मारा. मुक्तीला बी फटका बसला. ती पांडुरंग हरी वासुदेव हरी. नामदेव शेजारी बसले होते. हळूच डोळा मारला मुक्ती. देवा आपलं दादा काका एक काम करा म्हणते, जरा जोरात मार. ओळखलं कोण? मुक्तीसाठी मायत. दादाने आज्ञा आहे, काकाने आज्ञा आहे. आणि जरा वडता जरा फटका दिला. नामदेव तोंडावरच पडले. ह्याला काय म्हणते, असला पाहुणचार असतो का? कोण आहे माहित आहे तुम्हाला? एका हाकेत देव येतो. माझ्या कीर्तन लाखांची कीर्ती असते. अपमान हे मला पटणार नाही, मला सहन झालं नाही. उठले तरी तडतड तडतड निघून गेले देवळात. कुठं? पंढरपूर. देवा मुक्तीनं माझा अपमान केला. देव म्हणले ह्याच कुठे तर वैतागलोय मी. काय नटलं थटलं की येतेस माझ्याकडे तुमच्या आमच्यासारखं. काय झालं काय? देवा म्हणले मुक्तीनं माझा अपमान केला आणि मला म्हटले कच्च्या रे कच्च्या बिना गुरु का बच्चा. मी बच्चा आहे का? देव म्हणाले बाबा रे मुक्तीच बरोबर आहे. कसं बरोबर आहे? अरे तू अनुभवच घेतला नाहीस, तुला काय माहितच नाही. हा म्हणते देवा मला एक सांगा, गुरु का करावा? देव भेटावा म्हणून ना. म्हणते हो. आता तू मला भेटलास आधीच, कशाला गुरु करू आता? पांडुरंगात इतकं छान उत्तर नामदेवाला आलं. नामदेवा खरं सांगू, मी फक्त तुलाच भेटलो नाही, ह्या विश्वातल्या प्रत्येक जीवाला भेटलोय. त्या विश्वातल्या प्रत्येक जीवाला भेटलोय, पण कोणाला कळालो नाही हे मोठं दुःख आहे. श्वासाच्या रूपाने मीच आहे, लक्षात आलं का? सगळं दिले मी, किंबहुना आत्म रूपानं सुद्धा मीच त्यांच्यात वास करतो, पण कोणाला कळालो नाही. फक्त तुला भेटलो नाही, सगळ्यांना भेटलोय. नामा मी कळून घेण्यासाठी, मला समजण्यासाठी सद्गुरु शिवाय पर्याय नाही. आणि इतिहासात पहिल्यांदा अशी गोष्ट घडलेली आहे. देवाचा मार्ग सद्गुरु दाखवतात, पण नामदेवाला सद्गुरूचा मार्ग देवाने दाखवला. कळलं काय? नामदेवराय म्हणाले मग काय करू बाबा? देवा काय करू सांगा? पांडुरंग म्हणले काम करा, औंढ्या नगराला जा. तिथे एक सिद्ध पुरुष आहे, जा तिथं अनुग्रह घे. औंढ्या नागनाथाचा रस्ता पांडुरंगाने दाखवला. नामदेवराय औंढ्या नागनाथाला गेले. खूप
सुंदर मंदिर आहे. ती पिंड आहे ती खाली आहे तळाला. त्या विहारातून नामदेवराय खाली गेले आणि खाली पाहता तो दृश्य काय, एक वयस्कर व्यक्ती, जीर्ण झालेलं शरीर, थकलेलं शरीर, पिंडीवर पाय ठेवून झोपली होती. नामदेवरांना राग आला, कारण सगुण भक्त. ए म्हातारे, तुला काय कळतंय का? पिंडीवर पाय ठेवून झोपलास बाबा, काय वाटतंय का तुला? ती सद्ग्रस्त व्यक्ती म्हणाली, बाबा रे, मी जीर्ण झालोय, थकलोय, भागलोय, शिणलोय. माझ्या शरीरामध्ये थोडं त्राण नाही, प्राण नाही, शक्ती नाही. जिथं पिंड नाही तिथं माझी पाय जरा उचलून बाजूला ठेवतोस का? नामदेवरायाने हात उभे मागे केले आणि त्या सत्पुरुषाच्या पायाला हात लावल्या. बरोबर अनुग्रह झाला. अनुग्रह काय झाला? काय अनुग्रह झाला? पाय उचलले, बाजूला ठेवले, तिथं पिंड आली. तिसरीकडे ठेवले, तिथं पिंड आली. चौथीकडे ठेवले, तिथं पिंड आली. दाही दिशेला ठेवले, तिथं पिंड आली. सिद्धांत काय आहे याचा? जेथ जेथ सद्गुरूचे लागती पाय, तेथे धावे नभलाय पांडुरंग. अनुभूती ही आली. देव देवळापुरता मर्यादित न पाहता देव जळीस्थळी भरलेला आहे तुझ्या सहित. हरीची दासा, हरी दाही दिशा. ही अनुभूती आली. 10 ठिकाणी पाय ठेवल्यावर अनुभूती आली. अनुग्रह झाला. ज्या क्षणी अनुग्रह केला त्याच क्षणी मुक्त झाला. विसोबा खिचर त्यांचं नाव. विसोबा खिचराने नामदेवाला अनुग्रह दिला, अज्ञान अंधकार दूर केला, देहबुद्धी संपवली. आणि मग खऱ्या अर्थानं त्यांच्या लक्षात आलं, बाबा अहंकार निशी भरला, गुरु वचने फुटली. नामदेवराच्याकडे ज्ञान नव्हतं का? नामदेवराच्याकडे ज्ञान नव्हतं. पण नुसत्या ज्ञानाचा उपयोग नाही. आमच्यासारखे भरपूर ज्ञानी आहे, पोपटासारखे बोलणारे भरपूर आहेत. पण अनुग्रहाच्या माध्यमानं ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा हा अभ्यास कोण शिकवतात? फक्त सद्गुरू शिकवतात. टाळाटाळी लोपला नाद, अंगी मोराला ज्ञान गिळोनी भावा गोविंद. त्याचं ध्रुपद आहे, कैसा वासुदेव बोलतो. आता कोण आहे वासुदेव? सद्गुरु साधकाच्या कर्णेंद्रियाद्वारे जो ध्वनी सोडतात त्या ध्वनीला अनिर्वाच्य नाव म्हणतात. त्यालाच महावाक्य म्हणतात, त्यालाच गुरुवाक्य म्हणतात. आणि त्यालाच आजच्या अभंगामध्ये नामदेवरांनी अनुहत वाजती टाळ म्हणतात. नादाचे 2 प्रकार आहेत, एक अहत नाद आणि एक अनुहत नाद. अहत नाद म्हणजे पकवाजावर थाप टाकली की जो ध्वनी निर्माण होतो त्याला अहत नाद म्हणतात. हातावर हात आपटल्याबरोबर जो ध्वनी निर्माण होतो त्याला अहत नाद म्हणतात. म्हणजे अहत नादाला वाद्य लागतं, वस्तू लागतं, पदार्थ लागतं. दुसरा एक नाद आहे अनुहत नाद. वाद्याविना, वस्तूविना, पदार्थाविना जो स्वयंभू ध्वनी निर्माण होतो त्या ध्वनीला अनुहत नाद म्हणतात. आणि तो एकाच ठिकाणी नाद निर्माण होतो तो नाद इथं आहे.
अनुहत वाजती टाळ. आणि ते टाळ एकदा वाजायला लागले काय तो ब्रह्मानंद आहे. गुळ गुळा वाजती छण छणा नाद रसाळ उदो उधारा पहाली वेळ म्हणजे पहाटेची वेळ ना उजळलेला अंधार गा प्रकाशाची अनुभूती आहे. त्या ध्यानामध्ये त्या जीवाची अशी अवस्था होती प्रकाश ना उजेड दोन्हीच्या मधली जी अवस्था आहे त्या अवस्थेला आणि तीच वेळ भगवंताला आवडते. तोच रंग पांडुरंगाला आवडतो. निळी रजनी वाहे मोतिया निळेपणे